महिला दिनानिमित्त एकदिवसीय सांकेतिक ठाणेदार पदाचा चार्ज कारंजा येथील कंकुबाई विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी दिशा विवेक देवडा हिला कारंजा शहर ठाणेदार सतीश पाटील यांनी दिला। कारंजामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त एक दिवसीय सांकेतिक ठाणेदार पदाचा चार्ज दिशा विवेक देवडा हिला देण्यात आला। दिशा देवडा ही कंकुबाई विद्यालयाची 9व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे। कारंजाचे ठाणेदार सतीश पाटील यांनी हा पदभार तिला दिला। यावेळी महिला दक्षता समितीच्या सदस्य व कंकुबाई शाळेच्या मुख्याध्यापिका, इतर महिला व पोलीस कर्मचारी यांनी एक दिवसीय सांकेतिक ठाणेदारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। त्यानंतर सांकेतिक ठाणेदार यांना पोलीस स्टेशनच्या दैनंदिनी व इतर कामकाजाबाबत माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाला 25 ते 30 महिला व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। मी ते ठाणेदार कार्यरत आहे। आज जागतिक महिला दिन पुन्हा एका मुलीला ठाणेदार म्हणून संधी देण्याचा आदेश झाला। त्या अनुषंगाने आज हिचं नाव गट शिक्षण अधिकारी साहेबांनी सुचवल्याने आज तिला ठाणेदार म्हणून बसण्याचा आम्ही मान दिला। आज दिवसभर ते सांकेतिक ठाणेदार म्हणून राहणार आहे। पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज तिच्या नेतृत्वात चालणार आहे। तिला आधी आम्ही कल्पना दिलेली आहे की पोलीस स्टेशनचं कसं कामकाज चालते, त्या अनुषंगाने ती चांगलं काम करेल आज आणि तिच्यात एक आत्मविश्वास तयार होईल। तो आत्मविश्वास इतर मुलींमध्ये तयार होईल ही आमची अपेक्षा आहे। थँक्यू। प्रत्येक मुलीनं जसं आज सांकेतिक ठाणेदार ज्या मॅडम आहेत देवडा मॅडम त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्या महिलांनी किंवा सगळ्या मुलींनी स्वतःला सशक्त बनवणं आवश्यक आहे। पोलीस पोहोचण्याच्या आधी आपण काय प्रतिकार करू शकतो किंवा आपल्या आजूबाजूला कोण पुरुष मंडळी आहे, कोण मंडळी आहे त्यांना तात्काळ सांगणं, तात्काळ पोलिसांना तिथे पाचारण करणं हे महत्त्वाचं आहे। आणि न घाबरता एखादी गोष्ट कुठली न लपवता ती उघड करणं आणि कोणाला तरी सांगणं, पालक आहेत, शिक्षक आहेत, पोलीस आहेत, त्यांना सांगून अन्याय कधी सहन करू नये असं मी त्यांना संदेश देतो। त्या दरम्यान उपविभागीय पोलीस पदाचा चार्ज संजय पाटील यांनी कीर्ती बलराम बुटे या 9व्या वर्गातल्या विद्यार्थिनीला दिला। कीर्ती बुटे ही कारंजाच्या चौरे विद्यालयाची विद्यार्थिनी आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा सांकेतिक चार्ज तिला देऊन पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे भेट दिली। तुमचं नाव? माझं नाव दिशा विवेक देवडा। तुम्हाला पुढच्या प्रसंग कसं वाटतं? खूप छान वाटत आहे। एक अशी अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्यासाठी आणि एवढं सगळ्या अधिकाऱ्यांनी एवढा मान दिला या गोष्टी खूप जास्त म्हणजे त्यांना सगळ्यांना खूप धन्यवाद। तुम्हाला याच्या पुढे कोणतं ध्येय काय तुमचं याच्या पुढचं? मला डॉक्टर व्हायला आवडेल कारण आता म्हणजे रोग वगैरे फार असे होतात, कॅन्सर सारखे रोग आहेत, तर यांच्यासाठी मला ज्यांना सुविधा भेटू शकत नाही त्यांच्यासाठी काम करायला आवडेल। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।